वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता चालू असणारा आपला 17वा अध्याय. कोणता? तर श्रद्धा त्रय विभाग योगो नामक. 3 प्रकारच्या असणारा श्रद्धा, 3 प्रकार असणारं तप, 3 प्रकारचं असणारं दान, 3 प्रकारच्या असणाऱ्या पूजा पद्धती, हे सगळ्याचा सारासार विचार ह्या अध्यायामधून शेवट भगवंत करतात. कारण का याच्यामधल्या सात्विक वृत्तीची जी साधना, साधकाला गीता कोणाचा ग्रंथ आहे? गीता हा साधकाला साध्यापर्यंत ममैवांशो जीवलोके तद्धाम परमम, कोणतं? यद्गत्वा न निवर्तन्ते, ज्या स्थानी गेल्यानंतर तुम्ही परत येत नाही असं ते परमधाम. ते काय आहे? ते साध्य आहे. कोणाचं? ह्या साधकाचं. मग साधक कोणता? मम एवांशो जीवलोके, तर परमेश्वराचाच अंश आहे. परंतु काय, तो काय झालाय? तो स्वतःला विसरलाय की मी त्याचा अंश आहे. आणि म्हणून त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा ग्रंथ की तू कोण आहेस बाळा. मम एवांशो जीवलोके, तू माझाच अंश आहेस. परंतु अशा प्रकारे माझा अंश सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा या संसाराच्या नादी लागून तू काय झाला आहेस? सुखी दुःखी या सगळ्या विकारांमध्ये अडकला आहेस. आणि हा जन्म आणि मरणरूपी संसार जो आहे, त्या जन्म आणि मरणरूपी संसारामध्ये पुन्हा येत आहे, जात आहेस. आणि म्हणून अशा प्रकारे जो जीव या संसारामध्ये अत्यंत तप्त झालेला आहे, इथं सुख कुठेच नाही, फक्त सुखाची मात्र वाटतं फक्त. मग मृगजलवत सांगितलं. ज्याप्रमाणे ते हरिण त्या ठिकाणी काय, त्याला त्या ठिकाणी पाणी वाटतं, पण वास्तविक पाणी नाही, परंतु त्याला भास होतो काय हे पाणी आहे. ते पाणी पिल्यानंतर काय होईल? मी धावून धावून दमलेलो आहे, आता हे पाणी पिल्यानंतर मला थोडं बरं वाटेल, थोडंच अजून चालत जायचंय, म्हणजे ते पाणी मला मिळणार आहे. त्याला म्हणतात मृगजलवत. ते तसंच संसारामध्ये वाटतं की एवढं झालं की आता काय झालं, आता सुखच आहे. तिथं गेल्यानंतर कळतं की पुढं सुख नाही, काय दुःखच आहे पुढे. अशा प्रकारे असणारा हा संसार, या संसारातून जोपर्यंत स्वस्वरूपाची प्राप्ती होत नाही, स्वतःचं स्वरूप कळत नाही, तोपर्यंत त्याला हे जे दुःख आहे, जीवाच्या वाट्याला आलेलं जे दुःख आहे, ते कुठल्याही उपायाने, काही उपाय करा तुम्ही, कुठेही जा, हे करा, अमुक करा, तमुक करा, ही साधना करा, ती साधना, तोपर्यंत त्याचा जोपर्यंत स्वस्वरूपाचं असणारं ज्ञान होत नाही, मी कोण. रमण महर्षी त्या ठिकाणी सांगायचे की आलेल्या प्रत्येकाला तू कोण स्वतःची जाणीव करून घे. आणि एकदा स्वतःची जाणीव झाली, मी कोण याचं ज्ञान झालं की मग काय, मग आपल्या आप कळेल हे वास्तविक सुख अथवा दुःख जे आहे वास्तविक स्वरूपाचे आहे का काय. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंताचं असणारं परमधाम की जिथं पोहोचल्यानंतर तस्य प्राणाः उत्क्रमन्ति, शास्त्र म्हणतं पुन्हा त्याचे प्राण उत्क्रमण होत नाही. अत्रैव प्रलीयते, त्या परमेश्वर तत्वामध्ये यथा नद्यस्यन्नमानाः, ज्याप्रमाणे नदी समुद्रामध्ये एकदा मिळाल्यानंतर समुद्रच होते, त्याप्रमाणेच या ठिकाणी जोपर्यंत नाम आणि रूपामधले असणारे अहम बुद्धी ज्या क्षणी, तेच सांगितलं, बंधनापासून उकलली गाठी सांगितलं. ही ग्रंथी जी आहे, ही ग्रंथी जोपर्यंत भेदन होत नाही, छेदन होत नाही, देता आली मिठी सावकाश प्रकट. जेव्हा ही ग्रंथी सुटली, त्या क्षणी मी काय त्या तत्वामध्ये विलीन झालो. आणि म्हणून अशा प्रकारे साधकाला साध्यापर्यंत घेऊन जाणारा काय साधना करावी, ती साधना कोणत्या प्रकारची असावी, ती सात्विक असावी का राजसिक असावी का तामसिक असावी, कुठल्या प्रकारची साधना केल्यानंतर त्याचं असणारं फळ काय, चित्तशुद्धीच्या द्वारे त्या चित्तामध्ये असणारं जय जय सुसंवेद्य स्वरूप, त्याचं काय होईल? त्या ठिकाणी अनुभूती येईल. म्हणजे अशा प्रकारे करण्यासाठी
ती साधना गीतेने आम्हाला पहिल्या अध्यायापासून जे आरंभ केला ते आता 17वा 18वा अध्यायापर्यंत तेच सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आता अतिशय स्पष्ट प्रकारे साधकाला शेवटचा उपदेश, खाणं कसं पाहिजे, फिरणं कसं पाहिजे, तप कसं पाहिजे, दान कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अतिशय तामसिक म्हणजे काय, राजसिक म्हणजे काय, सात्विक म्हणजे काय, अतिशय स्पष्टपणे भगवंत आता शेवटी अगदी स्पष्टच सांगतो. आता तुला या न्यायाने या ठिकाणी भगवंत सांगतात, मग पूजा करायची असेल तर कोणते, यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसाः प्रेतान भूतगणांश्चा नियजन्ते तामसा जनाः. सांगितलं की अशा प्रकारे ते सात्विक वृत्तीचे ते काय करतात, देवतांची पूजन. नंतर यक्ष रक्षांस, यक्ष आदी जे आहे ते राजसिक, प्रेत भूत पिशाचाचे तामसिक. मग आम्हाला काय केलं पाहिजे, सात्विक दर्जाची साधना केली. तेच आता या ठिकाणी सांगतील काय, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धही सांगते की हजारो लोक आम्ही पारमार्थिक आहोत. आम्ही आता काय करायला लागलो, आम्ही आता परमार्थ करायला लागलेलो आहोत. आता तो देवदेव करायला लागला आपण म्हणतो आमच्या मराठी भाषेमध्ये अथवा ग्रामीण भाषेमध्ये. आता काय करतो आम्ही, देवदेव करतो, आता परमार्थ करायला लागलो. मग अशा परमार्थ करत असताना हजारो आपण लोक बघतो, हजारो काय लाखो लोक बघतो. कश्चित यतती सिद्ध का आता ज्यांनी सुरुवात केली, यततामपि सिद्धानाम कश्चित माम वेत्ति तत्वता. अशा हजारो मध्येच कोणीतरी एखादा परमेश्वर काय हे तत्वाने जाणतो. आणि जो तत्वाने परमेश्वराला जाणतो तो पुन्हा या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये येत नाही. म्हणजे तत्वतः जाणणं महत्वाचं. आणि म्हणून त्या तत्वाचं असणारं ज्ञान जे आहे ते कोण करून देतं, गीता. आणि मग गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते सांगितलं की एकदा गीता आणि गंगोदक एकदा पान केलं की तुम्हाला काय, पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये पुन्हा यायचं नाही. त्याकरिता म्हणून हा दिलेला भगवंताने उपदेश आपल्याला. मग अशा प्रकारे म्हणून या ठिकाणी काय की सात्विक दर्जाची साधना, जो साधक आहे परमार्थ मार्गावर जे आता आलेले आहेत, या परमार्थ मार्गावर आलेल्या साधकांनी त्यांची असणारी साधना कशा प्रकारे असावी याचं स्पष्टतया या ठिकाणी उदाहरण या सगळ्या श्लोकांच्या माध्यमातून देतात. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी काय सांगितलं, म्हणून सात्विक दर्जाची साधना जी आहे, यजन्ते सात्विका देवा, जे काल सांगितलं ज्याप्रमाणे पंचायतन पूजा पद्धती, जे आपल्या शास्त्रामध्ये प्रमुख जे पंचायतन देवता सांगितल्या त्यांची असणारी पूजा पद्धती सात्विक दर्जाचे लोक करतात. यक्षरक्षांसी राजस, भूतप्रेत पिशाच तामस. आणि म्हणजे अशा प्रकारे ते झाल्यानंतर पुन्हा काय करतात की अशा प्रकारे हे प्रायः लोक तरी सुद्धा ज्याच्यामध्ये बहुतांश लोक काय करतात, राजसिक आणि तामसिक दर्जाचीच साधना करत असतात की जी काय आहे यत्य प्रत्युपकारार्थम, परोपकार आहे, त्याच्यामध्ये काही नाही. मग काय कशासाठी, काहीतरी तिथं अपेक्षा ठेवून, मनामध्ये काहीतरी अपेक्षा ठेवून ती साधना करत असतात. कोणती, ती राजसिक आणि तामसिक दर्जाची. सात्विक दर्जाची साधना म्हणजे फक्त चित्तशुद्धीसाठी आणि परमेश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी जी साधना आहे ती सात्विक दर्जाची साधना. तेच या ठिकाणी सांगण्याचा पुन्हा आता प्रयत्न केला 5व्या आणि 6व्या श्लोकाच्या द्वारे की राजसिक साधना कोणती, तामसिक साधना कोणती, हे इथे 5व्या आणि 6व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतील. त्याचा असणारा उपोद्घात आचार्य करतायत. काय म्हणतात आचार्य, एवं कार्यतः निर्णितः सत्त्वादिनिष्ठाः शास्त्रविदुत्सर्गे तत्र कश्चिदेव सहस्रेषु देवपूजादिपरः सत्त्वनिष्ठाः भवन्ति, बाहुल्येन तु रजोनिष्ठाः तमोनिष्ठाश्चैव प्राणिनः भवन्ति. कथं, की अशा प्रकारे काय म्हणतात की अशा प्रकारे याप्रमाणे शास्त्रविधीच्या उत्सर्गाला, की अशा प्रकारचा जो शास्त्राने विधी सांगितला आहे त्या उत्सर्गाला म्हणजेच काय, त्या नियमाला अनुसरून जे शास्त्राने जे काय सांगितलं आहे, नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त आदी सगळं शास्त्राने सगळं सांगितलं आहे. तस्मात म्हणून शास्त्रम प्रमाणंते पुन्हा सांगितलं. तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थित. काय जे करायचं असेल त्याला शास्त्र प्रमाण. आणि म्हणून अशा प्रकारे जे आहे ते शास्त्र नियमाला अनुसारून, शास्त्राने जे जे आम्हाला सांगितलं त्या नियमाच्या अनुषंगाने काय करतात, जे ज्या शास्त्रविधीच्या नियमाला अनुसरून सत्वादिनिष्ठ लोक कार्यावरून, पूजा आदी प्रकरणावरून जाणले जातात की अशा प्रकारे
ते कोणकोणत्या देवताची पूजा करतात, त्याच्यावरनं त्यांची असणारी मनाची वृत्ती, अंतःकरणाची असणारी वृत्ती, तो आल्यानंतर कसा बोलतो तसं. पण एखादा मित्र किंवा कोणा आपला कुणीही जरी जवळचा असला, किती जरी आपलं प्रेम असलं, तर एखाद्या वेळेस काही जर झालं तर आपण काय करतो, त्याच्या बोलण्यावरनं त्याच्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे हे जसं ज्याप्रमाणे जाणून घेतो, त्याचप्रमाणे इथे काय त्या सत्वादिनिष्ठ लोक कार्यावरून पूजादी प्रकारावरून जाणले कशा प्रकारे ते पूजा करतात, कोणाची पूजा करतात. गणेशाची पूजा करतात. ज्ञानम महेश्वराद इच्छेत सांगितलं. महेश्वर भगवान शंकराची कशासाठी पूजा करतात, ज्ञानम महेश्वराद इच्छेत शास्त्राने सांगितलं. ज्ञानाची तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करा, तर कोणाची उपासना केली पाहिजे, तर महेश्वराची भगवान शंकराची उपासना केली पाहिजे दक्षिणामूर्ती स्वरूपाने, हे शास्त्राने सांगितलं. म्हणून ते कुठल्या प्रकारची पूजा करतायत, ज्यांना ज्ञान पाहिजे ते महेश्वराची पूजा करतात, ज्यांना सांसारिक विषय पाहिजे ते यक्षरक्षांची, ज्यांना आणखी काही करायचं असेल ते तामस दर्जाची पूजा करतात. म्हणून त्याच्यावरनं त्यांचा अनुमान मानलं जातं. पण त्यातील हजारो लोकांपैकी कोणी एखादा देवादिकांच्या पूजेमध्ये तत्पर म्हणजे सत्वनिष्ठ असतो, अशा हजारो लोक आहेत जे या मार्गावर आलेले आहे, परमार्थ मार्गावर आलेले आहे, किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे देवदेव करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये काय अशा हजारो लोकांमध्ये कोणी एखादाच, सगळे नाही, कोणी एखादाच काय करतो, देवादिकांच्या पूजेमध्ये तत्पर म्हणजे सत्वनिष्ठा असतो. एखादा त्याच्यामधला एखादा सत्वनिष्ठा असतो आणि बाकीचे बहुतेक प्राणी रजोनिष्ठा आणि तमोनिष्ठा असून बाकीचे काय फक्त संसाराच्या अनुषंगाने मला हे पाहिजे, त्यासाठी ते पाहिजे, त्याच्यासाठी हे करतो, याच्यासाठी ते करतो, मला काय मिळणार, व्यावहारिक बेस धरून मी हे करत आहे तर याचं मला काय फळ मिळणार आहे, फलाच्या आकांक्षेने याचं मला हे फळ मिळालं पाहिजे, त्याचं मला ते फळ मिळेल. म्हणून हे सगळे बहुतेक प्राणी रजोनिष्ठा आणि तमोनिष्ठा असतात. ते कसे, ते पुढील श्लोकामध्ये सांगतात. म्हणजे राजसिक आणि तामसिक दर्जाची जी साधना आहे, सात्विक दर्जाची जी आहे ते असं सांगितलं देवतांचं पूजन. परंतु त्याच्यानंतर जे राजसिक आहेत, जे तामसिक आहेत, ते कशा प्रकारे साधना करतात किंवा कुठल्या प्रकारे ते परमेश्वराला भजतात, ते पुढच्या 2 श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते एतपोजनाः दंभाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः कर्हयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयाम्. अशास्त्रविहितं घोरम, शास्त्राने जे सांगितलेले नाही ते अशास्त्रम, त्या अशा प्रकारे अजून त्यांनी शास्त्राने कुठेही सांगितलं, शास्त्राने ज्याचं विधान केलं नाही, अशा प्रकारे अशास्त्रविहितम, त्या प्रकारे त्याला वाटलं की आता असं केलं पाहिजे, म्हणून त्याने काय केलं, तप्यन्ते ये तपोजनाः घोरम, घोरम अत्यंत घोर अशा प्रकारची साधना ते काय करतायत, आरंभ करतात. परंतु ती सगळी जी साधना आहे ती काय शास्त्रविद आहे का, शास्त्रविद नाही. कुणीतरी सांगितलं हे असं करा, ते तसं करा, त्याला आधार काही नाही. अशा प्रकारचे पण आपण जे आहेत काही भक्त मंडळी आपण आपल्या आसपास पाहतो की बाबा त्यांना काही शास्त्र आधार नाही, काही नाही, फक्त त्यांना वाटलं आणि काय केलं त्यांनी, ती अशी साधना करतो, तशी साधना करतो. कशाने, ते दंभ अहंकार संयुक्ता, ती जी त्यांची साधना आहे जी राजसिक दर्जाची कशी आहे, दंभ आणि अहंकाराने संयुक्त आहे. की मी असं करणारे, मी तसं करणारे, माझा अहंकार, मी त्याग करणारे, किंवा ज्या साधनेच्या द्वारे ती अशास्त्र असल्यामुळे त्याच्यामध्ये काय दंभ आणि अहंकारालाच वाचा फोडणारी आहे. किती साधना करून त्याला हो मी एवढं तप केलं, मी एवढं बल केलं. आता हे सगळ्या आपण कथा ऐकतो असुरांच्या, की एवढं तप केल्यानंतर भगवंताकडे वर मागितला. मग वर काय चांगला मागितलाय का, ज्याच्याकडनं वर घ्यायचा कधी कधी त्याचाच नाश, भस्मासुराचा, की त्यांचाच नाश करण्यासाठी हे सगळे उद्युक्त झाले. म्हणजे सगळ्या कसे दंभ अहंकार संयुक्त आणि अशास्त्राने केलेल्या कशा, काम राग बलान्विता, काम राग आसक्ती तत्प्रयुक्त बल यांनी युक्त, असे
हे जे आहेत राजसिक दर्जाची जी साधना आहे कशी अशा प्रकारे अशास्त्राने केलेली आणि अत्यंत घोर अशा तपाने त्याच्यामध्ये दंभ अहंकार निर्माण होणारी आणि काम राग बलान्विता मननामध्ये आसक्ती काम राग धरून जी साधना केली जाते ही सगळी राजसिक दर्जाची साधना. त्यानंतर तामसिक दर्जाची कर्षयंत शरीरस्थम भूतग्राम अचेतसा. अचेतसा म्हणजे या ठिकाणी सांगितलं कशा प्रकारे अचेतस अविवेकी जे आहेत हे वरचे कोण अशास्त्रविहितम हे अविवेकी तामसिक काहीच त्यांना कळत नाही. ते काय करतात कर्षयंत शरीरस्थम भूतग्रामम की ते अशा प्रकारचे जे आहेत ते काय करतात या शरीरामध्ये किंवा या शरीरामध्ये असलेल्या मला शरीरामध्ये कोणी वास्तविक या ठिकाणी असणारा सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर त्या मलाच काय करणारे कृश करणारे आणि काय अशास्त्रविहितम शास्त्राने विधी पण केलेले नाही आणि घोर असं त्या ठिकाणी काय करतायत तप करणारे. अशा प्रकारे कर्षयंत शरीरस्थम भूतग्रामम अचेतसः बुद्धिहीन आणि असे हे बुद्धिहीन असणारे स्वतःच्या शरीरामध्येच काय करतायत ते मलाच पीडा करतात. मामच एव अंतशरीरस्थम तान विद्धी असुरान निश्चयान. अशा प्रकारे या शरीरामध्ये जो मी आहे या मलाच काय करतायत ते या शरीराला पीडा देऊन ते काय करतात ते मलाच पीडा देण्याचं काम करत आहेत. हे कोण हे तामसिक वृत्तीचे की अशा प्रकारे अत्यंत घोर अशी तप करून शरीराला पीडा देऊन त्या शरीरामध्ये असणारा सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर त्याला पीडा देण्याचं जे कार्य आहे ते अशा प्रकारचे तामसिक बुद्धीचे लोक करतात. आणि राजसिक दंभ अहंकाराने युक्त काम आणि रागाने युक्त होऊन काय करतात शास्त्राने जे सांगितलं नाही त्याच गोष्टी करत राहतात. म्हणजे अशा प्रकारचे हे दोघंही जण एक ह्याच्या एकासाठी सांगितलं अचेतसः म्हणजे याचे अविवेकी तामसिक जे आहे ते अविवेकी सांगतात. काय बुद्धी नावाचा भागच नाही त्यांच्यामध्ये विचारांती कुठली गोष्टच करणार नाही असे अविवेकी ते मलाच पीडा करतात त्या शरीरामध्ये. आणि हे जे शास्त्राला न जाणता काय करतात त्या साधनेच्या द्वारे दंभ आणि अहंकार वाढवून काय करतात काम आणि रागाच्या अनुषंगाने त्या साधना करत राहतात. त्या दोन्हीचं जे असणारे परमप्रयोजन आहे परमेश्वराची प्राप्ती ही काही होत नाही किंवा ही त्यांची परमेश्वराची प्राप्ती हे जे परमप्रयोजन आहे या दोन्ही साधनांच्याद्वारे कोणकोणत्या हे राजसिक आणि ही तामसिक दोन्ही साधनांच्याद्वारे ते प्रयोजन सिद्ध होत नाही. आचार्य काय म्हणतात आचार्य काय म्हणतात अशास्त्रविहितम न शास्त्रविहितम घोरम पीडाकरम प्राणिनाम आतुनश्च तपः तप्यन्ते निवर्तयन्ति ये जनाः ते च दंभाहंकार संयुक्ताः दंभश्च अहंकारश्च दंभाहंकारो ताभ्यां संयुक्ताः दंभाहंकार संयुक्ताः कामरागबलान्विताः कामश्च रागश्च कामरागौ तत्कृतं बलं कामरागबलं तेन अन्विताः कामरागबलान्विताः कामरागबलैः वा अन्विताः. म्हणजेच काय तर आचार्य म्हणतायत काय अशास्त्रविहितम म्हणजेच शास्त्राने विहित नसलेले जे शास्त्राने सांगितलेलंच नाही त्यांच्या मनाला वाटलं म्हणून यांनी सुरुवात केली हे असं केलं पाहिजे ते तसं केलं पाहिजे याला कुठेही प्रमाणशास्त्र नाही. असे भरपूर लोक आपल्याला आपल्याकडेनी दिसतात या पारमार्थिक लोकांमध्ये आलेले. अलग लक्षात की त्यांना काय हे कशाला का करतोस मग त्यासाठी पुन्हा शास्त्रामध्ये गतानुगतिका लोका न लोका पारमार्थिका सांगितलं. गतान तो करतो ना म्हणून मी करतो आपण त्याला प्रमाण मलाच माहिती नाही का करतो पण तो करतो म्हणून मी करतो. अशा प्रकारचे जे आहे ते सगळे अशास्त्रविहितम म्हणजे शास्त्राने विहित नसलेले. घोरम म्हणजे प्राण्यानाम आणि स्वतःला पीडा करणारे तप करतात. ते घोर म्हणजे काय प्राण्यांना म्हणजे इतर प्राण्यांना म्हणजे हा बली देतील तो बली देतील अशा प्रकारे इतर प्राण्यांनी आणि काय स्वतःला सुद्धा काय करतात पीडा करण्याचं काम करतात. स्वतःला पीडा म्हणजे अनेक दिवस उपवास करतील काहीतरी वेगळाच हे करतील अशा प्रकार काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना त्या अनुषंगाने त्या ठिकाणी करतील. स्वतःला पीडा करणारे तप करतात म्हणजे जे लोक असले अशास्त्रविहितम आणि घोर तप करतात अशा प्रकारे जे शास्त्राने सांगितलेलं नाही शास्त्र प्रमाणित नाही
आणि काय जे अशास्त्रविद आणि कसं घोर आहे अत्यंत, अत्यंत वेदनादायी. घोर आहे म्हणजे काय, अत्यंत शरीराला वेदनादायी जे आहे अशा प्रकारचं जे तप आहे ते तप करतात. आणि ते कसं दंभ अहंकार संयुक्त असलेले, दंभ आणि अहंकार यांनी संयुक्त. त्याच्यामध्ये काय दंभ आहे, अहंकार आहे, मी करतो, मी एवढं केलं, मी अमुक केला, मी तमुक केलं. आणि त्यानेच काय झाला पुन्हा अहंकार, हो मी एवढं हे केलेलं आहे, तप केलेलं आहे, त्याचा असणारा पुन्हा अहंकार. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी त्यामध्ये काय झाल्या, त्या तपाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काय व्हायला, ह्या दोन्ही गोष्टी वाढल्या. म्हणजे दंभ आणि अहंकार यांनी तो काय वाढल्या गेला. काम राग बलान्विता. काम म्हणजे काम्य विषय, राग म्हणजे विषय भोगांची अभिलाषा मिळून काम राग म्हणजे काम्य विषय. त्याद्वारे राजसिक तपाचं असणार वर्णन चाललेलं. त्याच्यामध्ये काय झालं मग त्यानंतर काम म्हणजे काम्य विषय, हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. आणि त्यानंतर राग म्हणजे विषय भोगाचे अभिलाषा. ते प्राप्त झाल्यानंतर काय ठेवायचं का, मग तो विषयाचा उपभोग, असं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, हे असं झालं पाहिजे. अनेक गोष्टी त्या प्राप्त करून त्याचा उपभोग घेण्याची मनामधली असणारी इच्छा जी आहे ही राजसिक यांची त्याच्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारे काम्य म्हणजे काम्य विषयाने, राग म्हणजे विषय भोगाची अभिलाषा मिळून कामराग द्वंद्व. त्या कामरागाच्या निमित्ताने जे बल ते कामराग बलान म्हणजे अशा प्रकारे त्या दोन्ही योगांच्या द्वारे जे बल त्याने काय अन्वित म्हणजे युक्त होऊन काय करतात, कामराग तत्प्रयुक्त बल यांनी युक्त हे लोक रजोनिष्ठ असतात. अशा प्रकारे जे लोक ह्या कामराग बलान्विता किंवा दंभाहंकार संयुक्त कामराग बलान्विता जे साधना करतात ते सगळे राजसिक दर्जाची साधना करतात. ते सात्विक दर्जाची नाही. काहीतरी मला पाहिजे आणि ते मिळालेल्या वस्तूचा उपभोग घेणार, त्याने पुन्हा दंभ अहंकार वाढणार. अशा प्रकारची जी साधना आहे ही राजसिक दर्जाची साधना आहे, सात्विक साधना नाही. हे परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारी नाही. मग पुढे तामसिक कोणती, तामसिक सांगतात कर्षयंत ते कर्षयंत कृषी कुर्वंत शरीरस्थ भूतग्रामं करणसमुदायम अचेतसा अविवेकना मां च एव तत्कर्म बुद्धिसाक्षिभूतम अंतःशरीरस्थम नारायणं कर्षयन्तः वदानुशासन कारणमेव मत्कर्षणं तान विद्धि आसुरनिश्चयान् आसुरः निश्चितः येषां ते आसुरनिश्चयाः तान् परिहारार्थं विद्धि इति उपदेशः. अशा प्रकारे काय म्हणतात पुन्हा आता तमोनिष्ठांचे वर्णन करतात. जे तमोनिष्ठ आहे, तामसिक गुणांनी आता युक्त झालेले जे साधक आहेत ते काय करतात ते की ते शरीरातील भूतसमूहास म्हणजे काय इंद्रिय समुदाय स्पृश करणारे जे काय पंचज्ञानेंद्रिय आहे, इतक्या दिवस मी उपाशीच राहणार, मी आता असंच करणार, मी आता तसंच करणार. अशा प्रकारे काय करतात, शरीरातील भूत समूहास म्हणजे इंद्रिया जी आहेत, पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांना काय इंद्रिय समूहांना कृश करणारे, त्यांना काय करणार तपाच्या द्वारे कृश करणारे. ते कसे आहेत मग हे सगळे अविवेकी, हे सगळे जे आहे अशा प्रकारची साधना करतात इंद्रियांना कृश करणारी, ते सगळे अविवेकी. आणि काय करतात त्याद्वारे ते मलाही त्यांच्या कर्माचा आणि बुद्धीचा ज्ञानाचा साक्षीभूत अशा अंतशरीरस्थम म्हणजे शरीरात बुद्धीत राहणाऱ्या मला कृश करणारे म्हणजेच ईश्वराला प्राणी कृश करणारे म्हणजे मलाच ते काय करतात, तर मलाच ते त्या साधनेच्या द्वारे या ठिकाणी अंतःकरणामध्ये असणारा जो मी वासुदेव सर्वम त्या वासुदेवाला सुद्धा काय करतात त्या प्रकारे कृश करण्याचा प्रयत्न करतात. ईश्वराला प्राणी कृश कसे करतात त्याचं उत्तर सांगतात. मग परमेश्वर या ठिकाणी आहे, त्या परमेश्वराला कसं काय शरीराला जर कृश केलं की इंद्रियांना जर कृश केलं किंवा त्यांना तप केलं त्याच्याद्वारे ह्या परमेश्वराला ह्या वासुदेवाला कशा प्रकारे कृश केलं त्याचं असणारं उत्तर देतात. ईश्वराला प्राणी कृश कसे करतात, उत्तर माझ्या श्रुतिस्मृतिरूप उपदेशाचे आज्ञेचे अनुष्ठान न करणे हेच माझे कृश करणे. मी जे काय सांगितलेलं आहे ते न ऐकता, अलग लक्षात मी सगळं तो करतो परंतु घरामध्ये जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांचं ऐकत नाही, अलग लक्षात. आणि त्याच्या मनानेच ज्यावेळेस कारभार चालू करतो त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने करत नाही. पिढ्यानपिढ्याचा व्यापार असतो, हे असतो, त्यांचे वडील जे असतील, आजोबा असतील, पंजोबा असतील, त्यांनी तोच व्यापार करत करत आलेले असतात.
एकमेकाचा ऐकत 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 पिढ्यानपिढ्या तो व्यापार केलेला असतो आणि त्या अनुषंगाने भरपूर वैभव संपत्ती त्यांनी प्राप्त केलेली असते. परंतु हा याच्याच मनाने त्यांचं न ऐकता पिढ्यानपिढ्या ज्यांनी तो व्यापार केलेला असेल, कुठलाही असेल, त्याचं न ऐकता काय करतो, हा स्वतःलाच वाटेल तसा तो व्यापार चालू करतो. नाही असंच याला उधार देईल, त्याला उधार देईल, त्याच्याकडनं काहीतरी घेईल. मग तो काय होतो, निश्चितपणे जे काही त्यांनी कमवलं आहे सगळ्याच्या सगळं नष्ट करतो. म्हणजेच इथं भगवंताला कृष करणं म्हणजे तेच सांगितलं. भगवंताला कृष करणे म्हणजेच माझ्या श्रुती स्मृतिरूप अपदेशाचे म्हणजे आज्ञेचे अनुष्ठान भगवंतांनी जे सांगितलं त्या आज्ञेचं पालन न करता दुसरंच काहीतरी करत राहा. हे असेच सगळे भेटतात. बघा तुम्ही त्यांना का करतो जर विचारलं तर त्याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. करतो आणि त्याच्यामध्ये इतके बिझी असतात, हे करायचं ते करायचं, अमुक करायचं. अरे का, त्याला काय प्रमाण आहे असं जर विचारायला गेलो तर त्यांच्याकडे त्याचं कुठल्याही प्रकारचं उत्तर नसतं. हे अशा प्रकारचे भगवंताच्या उपदेशाचं पालन न करता मला वाटतं किंवा यांनी मला सांगितलं, त्यांनी मला सांगितलं म्हणून जे साधना करणारे आहेत हे काय करतात, हे मला तापच देतात भगवंताला. या अंतःकरणामध्ये जो आहे, जे माझा उपदेश जो आहे तो माझा उपदेशाचं पालन न करण्यामुळे काय करतात, हे मलाच ताप करतात. जसं त्या ठिकाणी ते ज्येष्ठ जे लोक आहेत, जसं त्यांच्या आज्ञेचं पालन न केल्यामुळे हा जो मुलगा येतो त्याच्या मनानेच ज्यावेळेस व्यवहार करायला सुरुवात करतो त्यावेळेस का त्यांच्या मनाला काय होतं, अत्यंत वेदना होतात. सांगून सुद्धा ऐकत नाही. निश्चितपणे हा काय करणार, हा हे सगळं बुडवणार. त्याच्या जशा त्यांना यातना होतात त्याचप्रमाणे मी यांना सांगितलंय. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, मी यांना सगळं शास्त्र सांगितलं, अशा प्रकारे करा, तशा प्रकारे करा. हे सगळं सांगून सुद्धा हे काय करतात, ते सर्व सोडून यांच्या मनाला जे वाटतंय तेच करायला सुरुवात केली यांनी. अशा प्रकारे ते काय, आणि म्हणून अशा प्रकारे मग ते काय करतात, ज्यावेळेस माझं ऐकत नाही, भगवंताचं ऐकणं म्हणजे भगवंताने जे सांगितलंय तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते वेदशिव शिवो वेदो वेदाध्यायी सदाशिवः तस्मात् सर्व प्रयत्नेन वेदाध्यायनमर्चये. शास्त्र परमेश्वराची पूजा म्हणजे काय, वेदशिव शिववेद, शिव म्हणजे कल्याण करणार, शास्त्र आमचं कल्याण करणार. आणि सर्व प्रयत्नेनं आम्हाला काय केलं पाहिजे जीवनामध्ये, त्या शास्त्राचं अनुष्ठान केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस ते अनुष्ठान आम्ही करणार नाही त्यावेळेस अंतस्थ या ठिकाणी असणारा जो वासुदेव स्वरूप परमेश्वर आहे, त्या वासुदेव परमेश्वराला निश्चितपणे काय होणार आहे, पीडाच होणार आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे कृष करणे म्हणजे काय, याप्रमाणे आणि माझ्या आज्ञेचे अनुष्ठान न करणे हेच माझे कृष करणं आहे. श्लोक 18 याप्रमाणे इंद्रिय समुदायाला आणि मला कृष करणाऱ्या त्यांना तो आसुर निश्चयाचे अशा प्रकारे जे मला त्रास देतात या अंतःकरणामध्ये ते सगळे आसुर वृत्तीचे, तामसिक वृत्तीचे समजतात. काही त्यांचा उपयोग नाही. किती दिवसभर त्यांनी काही करत बसले साधना, तर त्या साधनेचा कुठल्याही प्रकारे या ठिकाणी उपयोग नाही. निश्चय समज असलेले लोक आसुर निश्चय असतात. असे त्यांच्या आणि त्यांच्या निश्चयाचा परिहार करण्यासाठी तू जाण असा उपदेश. आणि म्हणजे अशा प्रकारे हे जे आहेत हे सगळे आसुरी प्रवृत्तीचे, तामसिक प्रवृत्तीचे. म्हणजे अशा प्रकारे हे राजसिक आणि तामसिक प्रवृत्तीची जी काही साधना सांगितलेली या ठिकाणी 5व्या आणि 6व्या श्लोकाच्या माध्यमातून ती काय, ती परमेश्वरपर्यंत घेऊन जाणारी नाही. ती व्यावहारिक दर्जाची साधना, त्याच्यामधनं काहीतरी प्राप्त व्हावं की विषय संपला. त्यातनं काय, चित्तशुद्धीद्वारा परमेश्वराची जी प्राप्ती आहे ती प्राप्ती होऊ शकत नाही. आणि त्यानंतर अशा प्रकारे या 3 प्रकारच्या देवतांची असणारी पूजेची साधना सांगितल्यानंतर आता त्यानंतर आहार, यज्ञ, तप आणि दान हे कशा प्रकारे, पुन्हा काय काय कुठला आहार केला पाहिजे, कोणतं तप केलं पाहिजे, कोणतं दान केलं पाहिजे, हे सगळं जे आहे कशा प्रकारे यज्ञ केले पाहिजेत, हे पण 3 प्रकारचे जे आहे सात्विक, राजसिक, तामसिक त्यांचं वर्णन आता आरंभ करतात. त्याचा असणारा उपोद्घात पुन्हा करतात. कुठल्या 7व्या श्लोकाचा असणारा उपोद्घात आरंभ केला आचार्यांनी. म्हणतात आहाराणां च रस्य स्निग्धादि वर्गत्रयरूपेण भिन्नानां यथाक्रमं सात्विक राजसतामस पुरुष प्रियत्व प्रदर्शनम इह क्रियन्ते. रस स्निग्धादिषु आहार विशेषेषु आत्मनः
प्रति अतिरेकेन लिंगेन सात्विकत्वं राजसत्वं च बुद्ध्वा रजस्तमो लिंगानाम् आहाराणां परिवर्जनार्थं सत्त्वलिंगानां च उपादानार्थं तथा यज्ञादिनापि सत्त्वादिगुणभेदेन त्रिविधत्व प्रतिपादनम् इह राजसतामसां बुद्ध्वा कथं नु नाम प्रत्यजेत सात्विकानामेव अनुतिष्ठेत इति एवं अर्थम आह. आणि म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात, अशा प्रकारे काय का सरसता स्निग्धता इत्यादी गुण सात्विक आहारामध्ये असतात. आता आहाराचा विषय या ठिकाणी घेतो की आहार काय, आहार मुख्य, आहार शुद्धी सगळं. आहार जर तुमचा शुद्ध असेल तर मन शुद्ध, आहार आणि पाणी म्हणून जलशुद्धी आणि आहार शुद्धी ही अत्यंत महत्त्वाची, त्यानंतर इतर शुद्धी. आणि म्हणून या ठिकाणी सरसदा स्निग्धता इत्यादी गुण सात्विक आहारामध्ये असतात. जो सात्विक दर्जाचा आहार आहे तो कशा प्रकारचा आहे, तो स्निग्ध आहे, सरस आहे, चविष्ट, स्वादिष्ट. आपण कसा आहे, स्वादिष्ट, चविष्ट. आणि कसा आहे, स्निग्ध आहे. म्हणजे स्निग्ध म्हणजे अत्यंत, त्याच्यामध्ये तुपाचं वगैरे प्रमाण अथवा थोडा जरी खाल्ला तरी काय होणार आहे, पोट भरून राहणार आहे. तेवढा जरी आहार घेतला तरी काय होणार आहे, त्याला पुन्हा पुन्हा भूक लागणार नाही, अशा दर्जाचा आहे. अशा दर्जाचा जो स्निग्धादी इत्यादी गुण सात्विक आहारामध्ये असतात. त्यानंतर राजसिक आहारामध्ये काय असतात, कटुता, आम्लता. आता जे आपण काय जे जेवण करतो हे सात्विक नाही, हे सगळं कसं आहे, हे सगळं राजसिक दर्जाचं. तिथं ही चटणी आहे, हे लोणचं आहे, हा पापड आहे, हे सगळं जे काय आपण करतो जेवण या ठिकाणी त्याच्यामध्ये कटुता आहे, आम्लता आहे. हे सगळं राजसिक दर्जाचा आहार आहे. आणि त्यानंतर तामसिक यातयामत्वम गतरसत्वम, ज्याच्यामध्ये रसच नाही अथवा जे शिळं झालेलं आहे, कालचं राहिलेलं आहे, अशा प्रकारचं जे आहे ज्याच्यामध्ये रस राहिलेला नाही तो काय, तो तामस आहार आहे. अशा प्रकारचे हे 3 प्रकारचे आहार, एक सरसता स्निग्धता, दुसरा कटुता अम्लता आणि तिसरं यातयामत्वम आणि गतरसत्वम. हे सात्विक, राजसिक, तामसिक या 3 प्रकारच्या आहारांपैकी जो आहार मनापासून अतिशय आवडतो त्या आहाराला अनुसरून आपली प्रकृती असते. आणि अशा प्रकारे या 3 आहारामध्ये आपल्या मनाला कोणता आहार आवडतो त्याच्यावरनं आपली प्रकृती निश्चित होते. लक्षात, तामसिक वृत्तीचे आहे त्यांना ते काय, ते तामसिक अनुषंगानेच यातयामम, गतरसम अथवा इतर जे काही आहार आहेत ते सगळे त्यांना आहार अत्यंत प्रिय राहतात. म्हणजे आहाराच्या अनुषंगाने आपल्याला कोणता आहार आवडतोय त्या आहाराच्या अनुषंगाने काय आपली सुद्धा प्रकृती या ठिकाणी आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. जसा आहार तसं तुमचं मन, म्हणजेच तसं मन म्हणजे तसं अंतःकरण, तशी तुमची प्रकृती, तसा तुमचा स्वभाव. म्हणून आहारावर सर्व आहे तेच सांगण्याचा प्रयत्न केला की या 3 प्रकारच्या आहारांपैकी जो आहार मनापासून अतिशय आवडतो त्या आहाराला अनुसारून आपली प्रकृती असते. जसा आहार तशी आपली प्रकृती असते. सारांश, विशिष्ट प्रकारच्या आहाराची आवड ही विशिष्ट प्रकृतीची खूण आहे. म्हणजे अशा ज्या प्रकारचा आहार आवडतो त्या प्रकारची त्याची प्रकृती असते. सात्विक ज्यांची प्रकृती आहे ते सात्विक अन्नच खाते, दूध, तूप, लोणी अशा प्रकारचं जे आहे ज्याच्यामध्ये जास्त मसाले नाही, साधं जे आहे ते अशा प्रकारचं अन्न ते खातील. जे राजसिक आहे ते लोणचं, पापड, चटण्या, ते सगळं असं म्हणजे पूर्ण प्लेट भरून. आता तुम्ही पहा फेसबुकवर त्या सगळ्या अनेक हॉटेलांचं हे दिसतं, इंस्टाग्रामवर, याच्यावर त्याच्यावर एक ना अनेक प्रकारचे, एक जिन्नस तो जिन्नस तो जिन्नस हे सगळे त्या थाळीमध्ये लावून ठेवलेले असतात. तर एक जरी घास खायचा म्हटलं तरी पोट भरून जाणार. हे काय, हा राजसिक आहार आहे. आणि तामसिक सुद्धा दाखवतात. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी ते काय, ते त्या अनुषंगाने म्हणजे जो आपल्याला आहार आवडतो त्यातला त्या प्रकारची आपली काय, आपली प्रकृती त्या प्रकारची असते. म्हणून तो आहार आपल्याला आवडतो. तामसिक लोकांना मांसाहारादी आहार जास्त आवडतो. त्यांचं त्याच्यावरच लक्ष की कुठे मिळेल, आज कुठे जायचं, आज परवा कुठे जायचं, नंतर अजून काय करायचं, त्याच्याकडेच त्यांची प्रवृत्ती असो. आणि म्हणजे त्या अनुषंगाने त्यांची प्रवृत्ती जी आहे ही प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. तसा आहार त्याला आवडतो त्या प्रकारची असणारी त्याची निश्चितपणे प्रकृती असते. तेच सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या चिन्हाने आपण सात्विक, राजसिक अथवा तामसिक यापैकी कोणत्या प्रकृती आहोत हे समजून घेता येते. आणि अशा प्रकारे
कशा प्रकारचा आहार आवडतो त्या प्रकारची आपली प्रकृती आहे हे आपण समजून घ्यायचं. ज्याला मांसाहार आवडतात लक्षात तो तामसिक प्रकृतीचा, ज्याला चटणी पापड लोणचं हे सगळं मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळं अगदी जिन्नस सगळ्याला ठेवलेले आहेत त्या आवडतात तो राजसिक. ज्याला दूध ताक दही तूप लोणी चपाती छोटी भाजी अशा प्रकारे जो आवडतो तो सात्विक दर्जाचा समजायचा. हे अशा प्रकारे या ठिकाणी सांगितले जाते. आणि म्हणजे आहोत ते समजून घेता यावे. राजसिक आणि तामस आहार वर्ज्य करून मग आपल्याला काय करायचं आहे, जो राजसिक आणि तामसिक आहार आहे हा राजसिक आणि तामस आहार काय वर्ज्य करायचा म्हणजे सोडून द्यायचा आहे, त्याला ग्रहण नाही करायचं. तामसिक तर सोडूनच जायचं आहे या मार्गामध्ये आल्यानंतर. मग राजसिक सुद्धा जो आहे अनेक प्रकारच्या चटण्या अनेक प्रकारची लोणची कोशिंबिरी ह्या सगळ्या जे जे तुमच्या प्लेटमध्ये असतं ते सगळं काय करायचं आहे, ते सगळं सोडून द्यायचं आहे. राजसिक तामसिक आहार वर्ज्य करून सत्व आहाराचा स्वीकार करा. म्हणजे सात्विक आहे अलग सात्विक दूध आहे लोणी आहे तूप आहे अशा सत्वगुणांनी युक्त म्हणजे खाताना आपल्याला सारखं ज्याला म्हणतो आपण अगदी हे करून जीभ भाजेल अशी म्हणजे अशा प्रकारे शांत मला असे काय काय जेवत असतात अलग राजसिक आणि तामसिक बघा अगदी घाम घेऊन घाम पुसत बिसत जेवत असतात. सात्विक आहार तसा शांतपणे अलग लक्षात कुठल्याही प्रकारे असे असणारे अंतःकरणाची ज्याला घालमेल होते अलग लक्षात. मग इकडं पाणी पिईल 2 घास ते खाईल असं नाही, शांतपणे एक सारखा जो आहार घेतला जातो तो सात्विक आहार असतो. आणि म्हणजे अशा प्रकारे आहाराचा स्वीकार म्हणजे ज्याच्यामधला राजसिक आणि तामसिक सोडून द्यायचा तो जे साधक आहेत त्यांना त्याचा काही उपयोग नाही. ते मनाशी काय करणारे चंचलत्व जे आहे चंचलत्व वाढवून ठेवणार आहे. एका ठिकाणी शांत बसून देणार नाही तुम्हाला. कोणता राजसिक आणि तामसिक. सात्विक एकदा खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी काय करणार आहे ऋषी आहार त्याला म्हणतात अलग लक्षात. लाजा म्हणजे लाह्या. लाह्यामध्ये काय करायचे ऋषी काय करायचे त्याच्यामध्ये दही लाजा आणि दही अलग लक्षात तो ऋषी आहार. त्याच्यामध्ये दही घालून किंवा ताक घालून तेवढंच फक्त ते मिक्स करून तेवढंच खाणार. ते काय ते अगदी सात्विक दर्जाचं. आणि काय तो कसा पाहिजे बराच वेळ एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा लवकर भूक पण लागतं कामा नाही. आता खाल्ल्यानंतर 2 तासाने परत काहीतरी गेला किचनमध्ये बघायला तसं नाही होतं कामा. एकदा खाल्ल्यानंतर विषय संपला. 8 तास तर त्याच्याकडे बघायचा कामा नाही. अशा प्रकारचा जो आहे हा सात्विक दर्जाचा. आणि म्हणून अशा प्रकारे काय केलं पाहिजे सात्विक आहाराचा स्वीकार करण्यास सात्विक जो आहार आहे तो आपण स्वीकारावा. आणि म्हणून रस्य सिंध आदी 3 प्रकारचे भिन्न असलेले आहार अनुक्रमे सात्विक राजसिक तामसिक प्रियाला. आणि अशा प्रकारे हे जे सांगितलेले आहेत 3 प्रकारचे आहार सात्विक राजसिक आणि तामसिक जे पुरुष आहेत त्यांना प्रिय असतात असे या ठिकाणी दाखवलेले आहे. त्याचप्रमाणे यज्ञ तप दान या 3 कर्माचेही सात्विक राजसिक व तामसिक असे 3 भेद सांगितले. त्याचप्रमाणे जसे आहाराचे 3 भेद त्याप्रमाणे 3 प्रकारचे यज्ञ 3 प्रकारचं तप 3 प्रकारचे दान हे सुद्धा या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असे प्रत्येक 3 भेद आहेत. तेव्हा राजस आणि तामस यज्ञाधिकांचा त्याग आणि सात्विक यज्ञाचा स्वीकार करता येईल हे समजण्याकरता आहारधिकांचे सत्वाधिक भेदाने या ठिकाणी प्रतिपादन केलेलं. आणि तसंच त्याच प्रकारे पुढे सुद्धा जे राजसिक आणि तामसिक आहे कशामध्ये यज्ञामध्ये तपामध्ये दानामध्ये सुद्धा जे राजसिक आणि तामसिक आहे हे राजसिक आणि तामसिक काय केलं पाहिजे ते सोडून दिलं पाहिजे. म्हणजे सात्विक दर्जाचं जे आहे हे सात्विक दर्जाचं स्वीकारलं गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारे सात्विक दर्जाचं ज्यावेळेस आपण स्वीकारू अंतःकरणाच्या पासून मनापासून त्याच काय होणार चित्तशुद्धीद्वारे परमेश्वर प्राप्ती होणार आहे. आणि अशा प्रकारे ते तू श्रवण कर. आणि म्हणून काय म्हणणार 7व्या श्लोकाच्या माध्यमातून तेच सांगण्याचा प्रयत्न केला. आहार अस्त्वपि सर्वस्य त्रिविधो प्रियः यज्ञस्तपस्तथा दानम तेषां भेद इमं शृणु. का अशा प्रकारे आणि तसाच काय सर्वांचा आहार हे 3 प्रकारचा आहे 3 प्रकारचा प्रिय इष्ट होतो. अशा प्रकारे हा 3 प्रकारचा आहार सात्विक राजसिक तामसिक सर्वांना इष्ट होतो म्हणजे सगळ्यांना आवडत असतो. आपापल्या प्रकृतीच्या अनुषंगाने हे तिथं घ्यायचं. त्याप्रमाणे यज्ञ तपस तथा दानम तेषां भेद इमं शृणु. त्याचप्रमाणे यज्ञ दान आणि तप यांचा सुद्धा काय जो भेद आहे हा भेद या ठिकाणी जो काय भिन्न भिन्न प्रकार आहे कशा प्रकारचा यज्ञ सात्विक कोणता राजसिक कोणता तामसिक
कोणतं तप सात्विक, कोणतं राजसिक तामसिक, कोणतं दान सात्विक राजसिक तामसिक, या प्रत्येकामध्ये असणारे जे भेद आहे हे भेद काय केलं पाहिजे, या ठिकाणी ऐकून घेतले पाहिजे किंवा तू व्यवस्थित समजून घे.